नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि एका मोठ्या अपडेटवर बोलणार आहोत. ही अपडेट आहे महाराष्ट्राच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील म्हणजे NHM मधल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी. एका नवीन सरकारी परिपत्रकातून ही बातमी समोर आली आहे आणि खरंच खूप सकारात्मक हालचाली दिसतायत. चला तर मग लगेच बघूया की नेमकं काय आहे हे प्रकरण. तर हे बघा, हे आहे त्या सरकारी सूचनेचं अधिकृत शीर्षक. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांच्या समावेशानाबाबत बैठक. याच एका ओळीमुळे सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात आणि याच बैठकीबद्दल आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. ओके, तर या सूचनेनुसार एका हाय लेव्हल बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि या बैठकीचा अजेंडा काय आहे? तर NHMच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा मुद्दा. हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्यावर आता थेट चर्चा होणार आहे. आणि या प्रक्रियेत किती वेग आलाय हे या तारखांवरून अगदी स्पष्ट होतं. बघा, परिपत्रक जारी झालंय 12 मार्चला. आज आहे 15 मार्च आणि बैठक कधी आहे तर लगेच उद्या म्हणजे 16 मार्च रोजी. म्हणजे किती झटपट हालचाली होत आहेत याचा अंदाज आपल्याला येतो. आता बैठकीचे डिटेल्स बघा. तारीख आहे 16 मार्च, वेळ सकाळी 11:15ची आणि ठिकाण आहे मुंबईतलं आपलं मंत्रालय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण आहे? तर राज्याचे माननीय मुख्य सचिव. आता जेव्हा राज्याचे चीफ सेक्रेटरी स्वतः बैठक घेतात तेव्हा त्या प्रकरणाचं गांभीर्य किती मोठं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. ठीक आहे, बैठक होणार आहे, उच्चस्तरीय अधिकारी येणार आहेत, सगळं खरं आहे. पण ही बैठक इतकी महत्त्वाची का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जाऊन या नियमितीकरणाच्या प्रवासाची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. हा लढा नेमका आहे तरी काय? तर सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे समावेशन किंवा ज्याला आपण नियमितीकरण म्हणतो. याचा सरळ अर्थ काय? तर जी तात्पुरती कॉन्ट्रॅक्टवरची नोकरी आहे तिला कायमस्वरूपी परमनंट नोकरीत बदलण्याची ही एक अधिकृत प्रक्रिया आहे. आणि कायमस्वरूपी म्हणजे मग सगळे सरकारी फायदेसुद्धा त्यात आले. आणि मग प्रश्न येतो की हे कोणासाठी आहे? तर हा आकडा महत्त्वाचा आहे. 10 वर्षे. सरकारचं धोरण असं आहे की जे कंत्राटी कर्मचारी किमान 10 वर्षांपासून सेवा देत आहेत त्यांच्या नियमितीकरणावर लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे ज्यांनी 1 दशक आपलं योगदान दिलंय त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. पण हे सगळं वाटतं तितकं सोपं नाहीये. हे मान्यच करावं लागेल की या प्रक्रियेला खूप जास्त वेळ लागला आहे. ही एक खूप संथ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया ठरली आहे आणि त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे वाट बघावी लागली आहे. म्हणूनच आता होणारी ही बैठक खूप जास्त महत्त्वाची ठरते. ओके, तर बैठकीचं महत्त्व आपण पाहिलं, पण ते आणखी कशावरून ठरतं? तर त्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे यावरून. चला बघूया या महत्त्वाच्या बैठकीसाठी कोणाकोणाला बोलवण्यात आले आहे. ही यादी पाहिली की या बैठकीचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल. बघा, फक्त आरोग्य विभाग नाहीये. सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग म्हणजे पैशांचा संबंध आला, विधी व न्याय विभाग म्हणजे कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आणि ग्रामविकास विभाग. या सगळ्या महत्त्वाच्या विभागांचे सचिव या बैठकीला हजर असणार आहेत. याचाच अर्थ हा निर्णय फक्त एका विभागापुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्ण राज्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. या सचिवांसोबतच आरोग्य सेवेतील जे प्रमुख अधिकारी आहेत, जसे की आरोग्य सेवा आयुक्त आणि रुग्णालय आरोग्य सेवा संचालक, यांनाही बोलवण्यात आलं आहे. कारण त्यांना जमिनीवरची खरी परिस्थिती माहिती आहे. तेच प्रत्यक्ष कामाची माहिती आणि संदर्भ देऊ शकतील. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण सगळी पार्श्वभूमी पाहिली, बैठकीचं महत्त्व समजून घेतलं. मग या सगळ्या माहितीवरून आता पुढे काय? सद्यस्थिती काय आहे आणि आपण पुढे काय अपेक्षा ठेवू शकतो? यातून सगळ्यात महत्त्वाचा आणि पॉझिटिव्ह मुद्दा जो आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे ही प्रक्रिया आता थांबलेली नाहीये, ती सुरू आहे. ही बैठक हेच सिद्ध करते की जे पात्र NHM कर्मचारी आहेत त्यांचं नियमितीकरण हे सरकारसाठी एक महत्त्वाचं आणि सक्रिय प्राधान्य आहे. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि याचमुळे एकंदरीत वातावरण खूप आशादायक आहे. सगळ्यांनाच वाटते की नक्कीच ही खुशखबर येईल आणि जे कोणी कंत्राटी आहे त्यांना हे परमनंट करण्यात येईल. हा जो एक विश्वास आहे, ही जी एक आशा आहे, ती या सगळ्या प्रयत्नांमुळेच निर्माण झाली आहे. हाच विश्वास आणि हीच जिद्द आपल्याला पुढे घेऊन जाते. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आणि मोटिवेशनसाठी आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करण्याचा विचार नक्की करू शकता. आणि शेवटी आपल्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे. ही जी उच्चस्तरीय बैठक होत आहे ती हजारो कर्मचाऱ्यांची 10 वर्षांपासूनची प्रतीक्षा खरंच संपवू शकेल का? या बैठकीमुळे या प्रक्रियेला गती मिळून एक ठोस निर्णय घेतला जाईल का? याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल अशी आशा करूया. DMR बद्दल अधिक माहिती हवी असल्यास हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, जाता जाता DMR महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.